नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आलसन येथे आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना या सेनेचा पदभार स्वीकारणारे सर्व युवक कार्यकर्ते आणि आज चौधरी साहेब खानापूर तालुका अध्यक्ष आणि सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण धेंडे साहेब यांनी इथे येऊन या कार्यकर्त्यांनी त्यांचं प्रमाणपत्र ज्या ज्या पद दिले त्या पदाप्रमाणे त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि खरोखर आता या पदभार स्वीकारणाऱ्या सर्व युवक आणि अध्यक्ष काही रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर ग्रुप यातील सर्व सदस्यांनी अध्यक्षांनी ह्या पदाचा गैरवापर न करता चांगल्या गोष्टीसाठी आणि चांगल्या विकास कामासाठी आणि चांगल्या एकत्रित करण्यासाठी याचा उपयोग करायचा आहे आणि कसलंही गालबोट आपल्या पार्टीला किंवा आपल्या पक्षाला किंवा आपल्या संघटनेला लागू नये ही मी यांना विनंती करतो। आणि आज वेळात वेळ काढून सर्व कार्यकर्ते सर्व प्रमुख इथं उपस्थित राहिले त्यांचं मी आलसन शाखेच्या वतीनं त्यांचं हार्दिक स्वागत। आलसनगाव येथे रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर या पक्षाची आलसन शाखेमध्ये आज कार्यकारिणी भरण्यात आली। आज आलसन शाखेचे संदीप बनसोडे एक या समाजाचं नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या आज विचारानं त्यांच्या प्रेरणेनं आज खानापूर तालुका अध्यक्ष नितीन रामचंद्र रमेश बनसोडे यांची खानापूर तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। आज या कार्यक्रमाला खानापूर तालुका अध्यक्ष अनिल चौधरी आणि मी सांगली जिल्हा उपाध्यक्ष अरुण धेंडे असं या सर्वांनी आम्ही एक बैठक घेऊन आज रिपब्लिकन सेना आनंदराज आंबेडकर या पक्षाची आज शाखा स्थापन केलेली आहे। आज सदर शाखा स्थापन करत असताना सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली व मला मिळालेल्या अधिकारानुसार आज यांची निवड करण्यात आली आहे। तर आज शाहू फुले आंबेडकर विचार जोपासण्यासाठी आज एकत्र येणं काळाची गरज झाली आहे। यापूर्वी जो अशिक्षित समाज होता आणि अशिक्षित समाजाने सुद्धा बाबासाहेबांची चळवळ पुढे आणली म्हणून आता कुठं तर ही ध्येय धोरणं घेऊन तीच काही ठराविक पिढी पुढे घेऊन चाललेली आहे आणि इथून पुढे पुढच्या पिढीनेही बाबासाहेबांचा रथ पुढे घेऊन जाण्यासाठी रिपब्लिकन सेनेचं कामकाज करणं गरजेचं आहे। आपले नाते हाक तुमची साथ आमची। यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका।